Hello student, today we have discussed about the heat. Let us now try to understand heat and its relation with thermal energy of the system. आपल्याला थर्मल एनर्जी आणि हीट ह्या दोघांचं किंवा इंटरनल एनर्जी आणि हीट ह्या दोघांचं रिलेशन काय आहे ते पाहायचं आहे. कन्सिडर अ ग्लास फिल्ड विथ वॉटर ऑन अ टेबल. एक ग्लास आहे आणि तो टेबलवरती ठेवलेला आहे आणि तो पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे. The glass along with water in it forms a system. Let the temperature of the system is Ts. त्या एक सिस्टीम आहे असं समजा आणि त्या सिस्टीमचं टेम्परेचर Ts एवढं आहे. ते काय मेजर केलेलं नाही, आपण फक्त मानलं. Then the table on which the glass is kept and other relevant parts of the room will then be its surrounding or the environment. टेबलवरती जो ठेवलेला ग्लास आहे तर तो एक पार्ट आहे किंवा केप्ट ॲट ऑफ द रिलिव्हंट पार्ट्स ऑफ द रूम अँड सराउंडिंग आर अराउंड एन्व्हायरमेंट. सराउंडिंग आजूबाजूचं असणार रूम म्हणजे द टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. मग त्या आजूबाजूचं असणारं जे टेम्परेचर आहे ते टी एवढं मानलं आणि सिस्टीमचं TS एवढं मानलं. वी नोटीस दॅट इफ TS अँड TE आर नॉट द सेम. आपल्याला लक्षात येईल की रूम टेम्परेचर आणि त्या वॉटरचं टेम्परेचर हे काय असणार आहे, सेम नसणार. देन TS विल चेंज अंटील बोथ टेम्परेचर्स आर इक्वल अँड थर्मल इक्विलिब्रियम विल बी रिच्ड बिटवीन द सिस्टीम. जर आपण थंड ग्लास ठेवला तर त्या रूम टेम्परेचरप्रमाणे पाणी कालांतराने होणार आहे किंवा हॉट ग्लास ठेवला तरी तो होणार आहे. TS इज इक्वल टू TE असणार आहे कंडिशन. अँड इन इट्स मग ज्या वेळेला दोन्ही टेम्परेचर सेम असतील तेव्हा आपण दोन्ही काय आहे, थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हणतो. मग चेंज इन TE मे नॉट बी मेजरेबल बट सर्टनली नॉट झिरो. सच अ चेंज इन टेम्परेचर इज कॉज्ड बाय द ट्रान्सफर ऑफ इंटरनल एनर्जी बिटवीन द सिस्टीम अँड इट्स एन्व्हायरमेंट. इन दिस केस द ट्रान्सफर ऑफ एनर्जी इज बिटवीन द ग्लास ऑफ वॉटर अँड इट्स सराउंडिंग. आजूबाजूचं टेम्परेचर आणि त्या सराउंडिंगचं टेम्परेचर किंवा ग्लासमधल्या त्या वॉटरचं टेम्परेचर हे एन्व्हायरमेंटनुसार चेंज होणार आहे. का तर इंटरनल एनर्जी ट्रान्सफर झाल्यामुळं. मग रिलेशन कसं बघायचं बघा. एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टीम. आता ही जी दिलेली आहे आपल्याला बॉडी ती सिस्टीम आहे समजा आणि त्याच्यामध्ये एनर्जी कशी फ्लो होते किंवा हीट, क्यू म्हणजे हीट दर्शवलेली आहे. क्यू इज ग्रेटर दॅन झिरो, काहीतरी जास्त असणार आहे बरोबर. विच कन्सिडर फिगर अबाऊ विच शोज एनर्जी ट्रान्सफर बिटवीन सिस्टीम अँड इट्स एन्व्हायरमेंट. सिस्टीममधून एन्व्हायरमेंटमध्ये कसं एनर्जी ट्रान्सफर होते. लेट TS अँड TE बी द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम अँड इट्स एन्व्हायरमेंट रिस्पेक्टिवली. मग क्यू एवढी जर एनर्जी ट्रान्सफर झाली असं मानलं सिस्टीममध्ये एन्व्हायरमेंट, देन TS इज ग्रेटर दॅन TE. सिस्टीमचं टेम्परेचर हे सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा जास्त असणार आहे. द सिस्टीम गेट एनर्जी. सिस्टीम गेन्स एनर्जी. सिस्टीमने एनर्जी घेतली असं म्हणता येईल. क्यू इज पॉझिटिव्ह. त्यावेळेला क्यू असणार आहे पॉझिटिव्ह. मग ही त्यावेळेसची ही कंडिशन असेल क्यू इज ग्रेटर दॅन झिरो. आणि ज्या वेळेला सिस्टीम लॉस एनर्जी बघा खाली इन फिगर 4.4 मध्ये TS इज लेस दॅन TE. सराउंडिंगचं टेम्परेचर जर जास्त असेल तर सिस्टीम लॉसेस एनर्जी. सिस्टीम काय करणार आहे, एनर्जी लॉस करणार. म्हणजे गरम पाणी असेल तर ते थंड व्हायला लागणार आहे, एनर्जी लॉस करणार. त्यावेळेला तुमची जी क्यूची व्हॅल्यू असणार आहे ती निगेटिव्ह असणार आहे. इट विल बी इज इक्वल टू झिरो. देन थर्मल इक्विलिब्रियम एन्व्हायरमेंट अँड सिस्टीम देअर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. मग थर्ड कंडिशन काय असणार आहे. थर्ड कंडिशनमध्ये जर दोन्ही इक्वल असतील रूम टेम्परेचर आणि रूम टेम्परेचर म्हणा किंवा सराउंडिंगचं टेम्परेचर आणि त्या ग्लासमध्ये असणारे वॉटरचं टेम्परेचर, ह्या कंडिशनला जर तुम्ही पाहिलं तर गेन होणार नाही आणि लॉस होणार नाही. हीट काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार. दॅट इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू झिरो. युझिंग दिस ऑब्झर्वेशन वी कॅन नाव डिफाईन हीट एज एनर्जी दॅट इज ट्रान्सफर्ड between the system and environment due to the temperature difference that exists between two and it is denoted by Q. लक्षात आलं हीट कशी ट्रान्सफर केली जाते. नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जी फ्लोज ऑफ द सिस्टीम. एनर्जी फ्लोज इन टू द सिस्टीम. देन चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. कशी इंटरनल एनर्जी चेंज होते. In the previous discussion we have seen that the internal energy of a system can be changed
इंटरनल एनर्जी कशी चेंज होते ते पाहिलं आपण. ड्यू टू द एक्सचेंज ऑफ इट्स एन्व्हायरमेंट. कशामुळं? तर एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाल्यामुळं. नाव वी विल ट्राय टू अंडरस्टँड हाऊ इज दिस ट्रान्सफर ऑफ एनर्जी बिटवीन अ सिस्टीम अँड इट्स एन्व्हायरमेंट इज पॉसिबल. मग कन्सिडर अ फॉलोइंग एक्सपेरिमेंट शोज द सिलेंडर फिल्ड विथ सम गॅस इन इट. बघा फिगर 4.5a. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम कॅन बी ब्रॉट अबाउट बाय हिटिंग द सिस्टीम. इंटरनल एनर्जी चेंज करायची म्हणजे हिट करायची. आता एक सिलेंडर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये गॅस भरलेला आहे. दिस सिलेंडर इज प्रोव्हायडेड विथ अ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिशन. त्याच्यामध्ये एक मुव्हेबल मासलेस म्हणजे कमी वजनाचं पिशन आहे, दट्ट्या. देन ॲट वन एंड ॲज शोन इन. एका बाजूला आहे द गॅस इज इनसाइड द सिलेंडर आणि त्याच्या आतमध्ये गॅस आहे, जे डॉटेड दाखवलेले आहेत. इन आवर सिस्टीम अँड रेस्ट इन एन्व्हायरमेंट. लेट द टेम्परेचर ऑफ गॅस बी Ts अँड दॅट ऑफ एन्व्हायरमेंट बी T. द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम कॅन बी चेंज इन टू डिफरंट वेज ऑर बोथ वेज. That is, the cylinder can be brought in contact with a source of heat such as a burner as shown in figure. As discussed previous, the temperature difference between the source and heat and the system will cause the flow of energy and towards the gas in the cylinder. This is because the energy of surrounding temperature of surrounding is greater than system. Thus, there will be increase in the internal energy of the gas. Such a exchange of energy is possible. असे एनर्जीचे एक्सचेंज पॉसिबल होतं इन अनदर वे ऑल्सो, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये. इफ द सराउंडिंग इज ॲट टेम्परेचर लोअर दॅन द गॅस. तिथं फक्त आपल्याला फिगरली तुम्हाला हे केसेस पाहायचे आहेत. बघा सेकंड फिगर पण आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम कॅन बी ब्रॉट अबाउट बाय डुईंग सम वर्क ऑन इट. ज्यावेळेला आपण तो फिशन हलवणार आहे त्यावेळेला तुम्हाला त्याच्यावरती वर्क केल्याच्या नंतर त्याची इंटरनल एनर्जी चेंज झालेली दिसेल. इन दिस केस वी नो दॅट द पिशन डज सम वर्क ऑफ द गॅस मुव्हिंग इट थ्रू सम डिस्टन्स. द गॅस गेन्स एनर्जी अँड इट्स टेम्परेचर इज इन्क्रीज. ऑन द अदर हँड, इफ द गॅस pushes पिशन आउट so that the gas is expanded, some work is done by the gas. It loses the sum of its energy and cools down. एनर्जी लॉस करणार आहे आणि नंतर थंड होणार आहे. म्हणजे इंजेक्शन घेऊन तुम्ही ते एक्झाम्पल पाहू शकता. गरम पाणी भरून गार पाणी सारखं जर तुम्ही ते दट्ट्या फिरवत राहिला पिशन, तर इंजेक्शनमधलं जे पाणी त्याचं टेम्परेचर चेंज होईल. थंड असेल तर थोडंसं वार्म होईल आणि गरम असेल तर थोडंसं ते थंड होईल. जस वी से दॅट द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम कॅन बी चेंज इन टू डू डिफरंट सिस्टीम बाय हिटिंग ऑर बाय डुईंग वर्क. हिट केलं तरी चेंज होणार आहे किंवा त्याच्यावरती वर्क जरी केलं आपण तरी ते चेंज होणार आहे. मग ह्या एक्सपेरिमेंटवरनं कन्क्लुजन काय मिळतं आपल्याला, एक अगदी थोडक्यात पाहायचं. कन्क्लुजन ऑफ दिस एक्सपेरिमेंट लीड्स अस टू a very important principle of thermodynamics. It is related to work done on the system and the change in internal energy of the system. Both are related through the energy that is transferred to the system and heat that is involved in the process. This leads us to फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर आपल्याला मग नंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पाहायचं आहे. ठीक आहे, थँक्यू.